सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज आम्ही चाललो ब्रह्मपुरीचा बघायला मेला. पोरल्यामध्ये पोहोचलो आणि गाडीमध्ये पहिले भरलो पेट्रोल. मग बराच वेळानंतर पोहोचलो आम्ही आरमोरीला. आरमोरीमध्ये तर नवरात्रीची भरपूर तयारी चालू दिसत होती. मग आरमोरीला पार केलो आणि पाऊण तासामध्ये पोहोचलो ब्रह्मपुरीला. पण ब्रह्मपुरीमध्ये तर फुल ट्रॅफिक जाम झालेली होती. बराच वेळ थांबल्यानंतर ट्रॅफिकमधून निघलो आणि मग चाललो आम्ही मेल्याकडे. मेल्याच्या रस्त्याला पोहोचल्यानंतर लोकांची खूप गर्दी जमली होती. मग गाडी साईडला लावलो आणि निघालो पैदल. आणखी समोर गेलो तर लोकांची खूप गर्दी जमली होती. गर्दीमुळे तर पाय ठेवायला पण जागा नव्हती होत. एवढ्या गर्दीमध्ये कसा व्हिडिओ काढतो माझा मलाच माहीत. मग गर्दीमधून शिरत गेटमध्ये पोहोचलो आणि समोर दिसला आपल्याला गणपती बाप्पाचा भव्य आणि सुंदरसा मंदिर. मग मंदिराच्या जवळ पोहोचलो तर दिसली आपल्याला नंदी महाराजाची सुंदरशी सजवलेली मूर्ती. मग मी नंदी महाराजाच्या मागे जाऊन उभा झालो तर तिथूनच झाले आपल्याला ब्रह्मपुरी राजाचे दर्शन. पण मला जवळून घ्यायचे होते गणपती बाप्पाचे दर्शन, तर मग मी पण जाऊन लागलो लाईनमध्ये. आतमध्ये पोहोचलो तर इतकी सुंदरची सजावट करून होती की असा वाटत होता की कोणत्या तरी राजमहलमध्येच आलो मी. मग फायनली गणपती बाप्पाचे जवळून दर्शन घेतलो आणि निघालो बाहेर गेल्यानंतर आम्ही निघालो मेल्याकडे. मेल्यामध्ये पोहोचल्याबरोबर दिसला आपल्याला हा मरा वाचाचा झुला. आपली तर दुरूनच पाहून हालत खराब होत होती, तर बसणाऱ्याला कसा वाटत असेल. मग मोठ्या झुल्याचे तिकीट काढलो आणि लागलो लाईनमध्ये. माझ्यासोबतचे म्हणत होते इतका लांब आलो तर एकतरी झुल्यावर बसून म्हणून. आणि यावर्षी तर ब्रह्मपुरीच्या झुल्याचे तिकीट इतके महाग की 2 झुल्यावर जर बसल्या तर तुमचा किस्सा खाली. बरं ते जाऊ द्या, वरतून बघा ब्रह्मपुरीचा नजारा किती सुंदर दिसत आहे. तर मग मार्केटमध्ये फिरता रातचे 1:30 वाजले आणि खूप त्रास पण आला होता, तर गेलो गाडीकडे. मग गाडी पकडून धरलो घराला जायचा रस्ता. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.